वहिनी अथर्व बरेच दिवस झाले दिसला नाही. मी आता घरी आलो तेव्हा पण नव्हता. त्याच्याशी बोलायचं होतं ना. लाव फोन. हा? फोन लाव ना आईला. बोलून घेते मी त्यांच्याशी. आईला? तुम्ही आईशी बोलून काय करणार आहात? आता विचारपूस नको करायला. अरे विचारते ना त्यांना, कुठलं हॉस्पिटल, काय ट्रीटमेंट, तब्येत बरी आहे ना. आणि हा डब्याचं काय करणार? मी असं करते, उद्यापासून मी घरनच देते ना डबा. नाही उगीच बाहेरचं खायला नको ना, म्हणून विचारून राहील. अहो नाही नाही वहिनी, उगाच कशाला तुम्ही त्रास करून घेताय. राहू देत ना, राहू देत. हा त्रास कसला? विचारते ना आईला. लाव बरं फोन, लाव. अहो वहिनी, आई झोपली असेल आता. आत्ता? नाही नाही, ती टीव्ही बघत असेल आणि टीव्ही बघताना तिला असे फोन वगैरे आलेले अजिबात आवडत नाहीत. खरं का? श्रेयस तू हे खरं सांगून राहिला ना? नाही कसं आहे, एकदा माणसाला आपलं मानलं ना का या सगळ्या गोष्टी येतातच ना. तू माझ्या भावासारखा आहे ना, मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे की नाही. मग आईची विचारपूस नको करायला. वहिनी, आय एम सॉरी. मी आईसाठी पैसे नव्हते घेतले. मग यार, राधिका कशाला गेली याच्यासोबत? म्हणजे तिला खरं श्रेयसने सांगितलेलं पटलंय की नाही काहीच कळत नाही. शांत हो गुरु, शांत हो, नाहीतर उगीच बीपी वाढेल तुझं. ऍक्च्युली शनायासाठी पैसे घेतले होते मी. काय? तुम्ही चिडू नका प्लीज, शांत व्हा. मला माहिती की तुम्हाला त्रास होतोय, कारण सरांचे पैसे मी शनायाला. नाही नाही श्रेयस, नाही म्हणून नाही मी चिडून राहिले. तुम्ही पैसे घेण्यासाठी जे कारण सांगितलंस ना मला, त्यामुळे मला तुझा राग आलाय. आणि काय तू यांना सांगितलंस का शन्यासाठी पैसे हवेत आणि यांनी लगेच काढून दिले तुला? नाही 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 नाही, तसं नाहीये. मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही शांत व्हा प्लीज. हे बघा, सरांना यातलं काहीच माहित नाहीये. शनायाला पैसे मी दिले, सरांनी नाही दिले. नाही, तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. सरांना मी हेच सांगितले की आईच्या ट्रीटमेंटसाठी मला पैसे हवेत. वहिनी कसं आहे, मी जर सरांना हे सांगितलं असतं की शनायासाठी पैसे हवेत मला, तर त्यांनी दिले नसते मला. श्रेयस तू हे खरं सांगून राहिलायस? हो, खरंच खरंच सांगतोय मी वहिनी. वहिनी, शनायाला नवीन बुटीक उघडायचंय आणि त्याच्यासाठी तिला 3 लाख रुपयांची गरज होती, म्हणून मी सरांकडनं पैसे घेतले. वहिनी, शनाया आता बदलते हो, सुधारते ती. आता स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करते. मग मी तिला मदत नको का करायला? आणि तुम्हाला माहितीये, माझं खरंच खूप मनापासून प्रेम आहे तिच्यावर. नाही इतकं प्रेम आहे ना तर लग्न कर ना तिच्याशी. नाही म्हणजे ही असली खोटी कारणं देण्याची वेळच येणार नाही. आई आजारी आहे म्हणे. हे पा, नाही शन्याला पैशाची किंमत नाहीये. उद्या हे पैसे परत करायला लागले तर कोण परत करणार? तूच ना. मी? मग नाही नाही श्रेयस, मी काय तुला घाबरवत नाहीये. पण शन्या समजूतदार नाही, तू समजूतदार आहे म्हणून तुला सांगतेय. चल आता मी तुझ्यावरती विश्वास ठेवते का तू पैसे शन्याला दिले हे यांना माहिती नाही. खरं ना? हो. पण हे जर खोटं निघालं आणि या कामात यांची तुला साथ आहे असं जर मला कळलं तर मी तर यांना सोडत नाहीच, पण तुलाही सोडणार नाही. हो. आणि हो श्रेयस, उरलेले 2.5 लाख रुपये आता मला आणून द्यायचे.
हा हा श्रेयस बोल रे. अहो बोल काय बोल. वहिनींनी विकेट घेतली माझी. काय 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 झालं? काय झालं, अजून काय व्हायचं बाकी आहे. वहिनींना माझ्या मते सगळ्या बाबतीत संशय आलेला आहे. कसं म्हणजे? त्यामुळे मला वहिनींना सगळं खरं सांगावं लागलं. काय म्हणजे तू काय काय सांगितलंस तिला? अहो खरं म्हणजे मला त्यांना हे सांगायला लागलं की शनायाला पैसे मी दिलेत आणि तुम्हाला यातलं काहीही माहिती नाहीये. पण हे ऐकून त्या काय म्हणाल्या माहितीये का, उरलेले 2.5 लाख रुपये मला त्यांच्या हातात द्यायचेत आता. अहो तुमच्यामुळे मला किती लेक्चर ऐकायला लागलं सर. अरे इथे माझी काय हालत झाली माहितीये का तुला? मला माहितीये तुमचं काय झालंय ते, पण तुमच्या एक लक्षात येतंय का, आता तुम्हाला शनायाचे 3 लाख आणि वहिनींना द्यायचे 2.5 लाख, असे टोटल 5.5 लाख रुपये द्यायचे. सर तुम्ही 5.5 लाखाला खड्ड्यात गेलायत, लक्षात येते का तुमच्या? सांगत होतो 2 दगडांवर पाय ठेवून उभे राहू नका, पण नाही ऐकलं नाही तुम्ही माझं. आता तुमच्या बरोबर माझी सुद्धा कन्फर्म टायटॅनिक होणार आहे. 5.5 लाख? अरे शनाया किती महागात पडणार आहे कुणाच ठाऊक. 5.5 लाख. अरे अथर्व, काय जेवलास? भाजी. अरे वा, जा आता ब्रश कर बरं. हा आम्ही जेवून घेतो. ओके बाबा. बाय. राधिका, चल आपण बसूया ना जेवायला. हा म्हणजे आई बाबाही येतीलच. मी गरम करून ठेवलंय आणि पानं सुद्धा घेतलीत. हा यार, हे पासबुक राधिकाच्या ताब्यात कसं आलं? पासबुकनं मला तर नापासच केलं असतं. आता एखादं वेगळं अकाउंट उघडावं लागेल. या अकाउंटला इकडचं कळता कामा नये आणि त्या अकाउंटला तिकडचं कळता कामा नये. रात्रभर नीट झोपच नाही झाली. रात्रभर नीट झोपच नाही झाली. सतत राधिकाचाच विचार मनात येत होता. तिचा मूड तर गेला नसेल ना? जाऊ दे, काहीच कळत नाही. उठावच आता.